चतुर्थ अध्याय. श्री गणेशाय नमः. मुख्य कीर्तन करावे अथवा श्रवणे ऐकावे, षोडोपचारे पूजावे, स्वामी चरण भक्तीने नलगे करणे तीर्थाठान, योगाभ्यास होम हवन सांडून या अवघाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषात ते येती हाता, स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटे आले यती, नुपराया दर्शन देती, स्वइच्छेने राहती तयापुरी. चोळापाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव, ते तयांचे सुसंस्कृत पूर्व नित्यसेवा घडे. त्याते जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या दासी, नवनिधी तत्पर सेवेसी, ते धरिती मानवरूप. चोळप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण, लक्ष्मी होऊन आपण सहज आली तया घरी. कैसे आहे तयांची भक्ती, नित्य पाहती परीक्षा येती, नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे. चोळापाची सद्गुणी कांता ती केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती, नगरवासी जनाची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरुनी. कोणी संपत्ती करणे, कोणी मागती संताने, व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले, मायामय पसराते फसले, ऐसे आले कित्येक. सर्वासी कल्पद्रुमा समान, होऊन या कामना करीती पूर्ण. भक्त का जास्त अवतीर्ण, मानवरूपे झाले. भक्तांतरी जे जे इच्छिती ते ते यती राजपुरविती, दृढ चरणी जयांची भक्ती, त्यासी होती कल्पतरू. जे का निंदिल कुटील, तया शास्ते केवळ, नास्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करीताती. महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष, कोणा एका समयास वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी, हंसुनी म्हणती जनासी, ढोंग्यांच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी, जो नाना भोग भोगी, साधू लक्षण याच्या अंगी, कोणते हो वसतसे. काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्याची पावले, यात स्वार्थना परमात्मा मिळे, फसला तुम्ही. अवघेही ऐसे तयांनी निंदले, समर्थांनी अंतरी जाणले, जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवल एक. पाहावया आले लक्षण, समर्थ समजले ती खून, ज्या घरी बैसले तेथून उठून या चालले. एका भक्ताची या घरी पातली समर्थाची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती, श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात, पातले तेथे क्षणार्धात, समाज दाटला बहुत, एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणाचे, मंगलनाम गर्जिती वाचे, हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती, कोणी आणून या देती, कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती, शनैक तटस्थ होते वैरभाव विसरूनी. शनैक घडता सत्संगी, तत्काळ पालटे की कुमती, म्हणून कवी वर्णिता ती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्यासापुढे लोटीती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी, आज सारा दिवस उपवासी, जीव आमुचा कळवळला. मोडली जनाची गर्दी, तो येऊन या सेवे करी, संन्यासापुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत, संन्यासी मनी झुरत व्याकुळ होते भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला, अंधुकासी सूर्य जाता अस्ताचळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयांसी वंदोदक वर्जासे. ते पातले करू छळना, त्यांची झाली विटंबना, दंडवया कुसित जना, उतरले यतीवरे. तयांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती, पसरले जगी ऐसी ख्याती, लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुग वाढेल निश्चिती, त्यांचा अवतार स्वामी यती, वर्णी कीर्ती विष्णुदास. चतुर्थाध्याय. गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु, श्रीरस्तु, शुभं भवतु. पंचमाध्याय. श्री गणेशाय नमः. भऊ कानन वैश्वानरा, अज्ञानतम छेदका भास्करा, पूर्ण साक्षी परातत्परा, भक्ता खरा सदय तू. गंगाजळ जैसे निर्मळ, तैसे तुझे मन कोमल, तुझसी सत्विता प्रेमळ, सत्वर त्याते पावसी. विशेष गंगा जळाहून आपुले असे महिमान, पाप तापानी दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र कराया श्रवण, श्रोते बैसले सावधान, प्रसंगाहून प्रसंग पूर्ण, रसभरित पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य, तया झाले स्वामी दर्शन, ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोटी नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत, भक्त भूत झाले, वार्ता पसरली चहूकडे. कोणासी
पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लादले उत्तम नृप्ती भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त त्याचे तेव्हा कित्येक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी पडू द्या माझी त्या अवसरी मल्हार वद्राजाधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपल्या नगरासी मग कोण एके दिवशी सभे माझी बैसले दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले निपुवर तयांप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागेल तितके देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भुवन वस्ता स्वामी होईल कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परेयसा आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकून उत्तर संतोषातून उपमवर तैसी सभा ही समग्र आनंदित झाली संजीवनी विद्या साधाया करिता शुक्राजवळीकच जाता देवी सन्मानीला होता बहुत आनंदे करोनी नृपतीसह सकळ जणे त्यापरी तात्यांचे सन्माने गौरवून मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया बहुत धन देत नृपती सेवक दिले सांगाती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्या ते तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटे आले नगरी पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनाची भावनी भक्ती धन्य म्हणती तयाते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्याची भक्ती राजघराण्यातील होती त्याही करती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळापादिक सेवकरी निस्सीम ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकेल जेन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामीचेही मन रमून ते असे त्या ठाया प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे असा मनी विचार करून कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट राहावे सेवकजनी ऐसे जादा करीताती करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्तवत्सल्य कार्य साधवे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी ऐशी आणि काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळापा प्रती त्याज लागे विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव जादरेसी इनाम देतील तुम्हाते मान राहिले दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारे चोळापाते सांगितले द्रव्याने सर्व वशा चोळापासी लागली आशा तयांच्या अंतरी भरवंशा जहागिरीचा बहुसाल मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी यतिराज तया समयासी आनंदवृत्ती बसले चोळापाने कर जोडून विनंती केली मधुर वचने कृपाळ होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे त्याने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे पुढे अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामी राजे वदवितास निमित्त विष्णुदास असे येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमाध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु षष्ठाध्याय श्री गणेशाय नमः धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवीत तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वद्विती मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्र आगात परी माझा हा छंद स्वामी समर्थ पूर्वीती ज्यांच्या वरप्रसादे करून मुडा होय शास्त्रज्ञान त्या समर्थाचे चरण वारंवार नमित असे कृपाळू होऊन समर्था वदवावे आपुल्या चरिता श्रवणे श्रोत्यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो सुरत रुची घेऊन सुमने त्यासीच पावी प्रतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिचे मागील अध्यायाच्या अंती चोळापा विनवणी स्वामी प्रती कृपा करुनी मजवरती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हंसून मला रावाची या मनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून त्यांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोटी नगरात आम्हा राहणे आवडे ऐसे ऐकून या वाणी चोळापा खिन्न झाली म्हणी त्याने सत्वर येऊन तात्याप्रती सांगितले ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला
आपण आलो ज्या कार्याला ते न जाई. सिद्धीसी परी पाहावा यत्न करूनही ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्य सिद्धीस न गेले. खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी. दांभिक सदनाते करीत. त्या ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजवली ढोंगे आणि केली नाना सोंगे. भक्तिविन हट योगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसवले. गुरुचरित्र आरंभले हवयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्र चित्त. काही उपाय सुचेना. मल्हारराव नुपाने पाठविले ज्या कार्या करणे ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटले. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतेसे. स्वामी केवळेश्वर मूर्ती हे नेणे तो मतमंदी म्हणून योजली कपट युक्ती परी ते सिद्धीत न जाय. ऐसे ऐकून एके दिवशी साधून या योग समयासी मेनात घालूनी स्वामींचे तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेनातून उतरले मागुती अक्कलकोटे आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटीत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यज्ञ केले परी तुतुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले. द्रव्य खर्चले व्यर्थचे. मग अपयशाती येऊन बडोद्यासी आले परतोन. समर्थ कृपा भक्ती वांचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित फुडती. सर्वत्रासी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंतराव तयांचे नाव नृपकार्याची धरून हवा आपण पुढे झाला. स्वामी करणे वस्त्रभूषणे धन आणि अमूल रत्ने देऊन त्याजवळी नृपाने आज्ञा दिली जावया. ते येऊन अक्कलकोटली घेतली समर्थाची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून सत्वर हो काय याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी. साहेबा विषप्रयोग केला. मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी कृष्णाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. समर्थाची व कृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पातका अनादि सिद्धा जगन्नायका निशिदिनी शंकर सखा विष्णूची या मनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समर्थ सदा भक्त परिसोत. षष्ठाध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठाध्याय समाप्ते. शुभम भवतु.